प्रार्थना करून वचनाकडे जाऊ. सर्वशक्तिमान आमच्या जिवंत देवा, आकाश आणि पृथ्वीच्या उत्पन्नकर्त्या प्रभू, हा समय तुझ्याकडून आहे परमेश्वर पिता. ही सर्व तुझी लेकरं परमेश्वर पिता मला ऐकण्यासाठी नाही, तुला ऐकण्यासाठी बसली प्रभू. आणि म्हणून मी प्रार्थना करतो, तू आमच्याशी बोल. मी नव्हे पण तूच दिसावा असं होते. आज या ठिकाणी जी तुझी इच्छा योजना आहे ती पूर्ण कर देवा, आणि सर्व गौरव महिमा तुलाच मिळेल असं कर. मी घटावं तूच वाढावा आणि तुलाच गौरव घ्यावा असं. सर्व आदर मान महिमा व सन्मान तुझा आहे, तुलाच देतो. प्रार्थना येशू प्रभू तुझ्या पवित्र आणि गोड नामात. प्रियांनो, आपण थोड्या वेळ, जास्त वेळ मी घेणार नाही, मला जेवढा वेळ दिला तेवढा ते संपेल. पण आपण लक्ष देऊ. बघा, शाळेची पुस्तकं आपण पण विकत घेऊ शकतो आणि आपल्या लेकरांना आपल्या घरी शिकवू शकतो. कारण तुम्हालाच विकत घ्यावी लागतात पुस्तकं आणि वह्या. सर्व खर्च तुम्हालाच करावा लागतो आणि लेकरांना आपण शाळेत पाठवतो. मग असं का नाही होत की तुम्ही तुमच्या लेकरांना तुमच्या घरी शिकवतो? आपण आपल्या लेकरांना आपल्या घरी का नाही शिकवत? कारण आपल्याला माहिती की शाळेमध्ये गेल्यानंतर तिथे एक व्यवस्था असते, तिथे एक शिस्त असते आणि तिथे गेल्यानंतर लेकरं शिकतात. त्याच लेकरांना तीच पुस्तके घेऊन आणि त्याच वह्या घेऊन तुम्ही तुमच्या घरात बसवा, ते लेकरं शिकणार नाही. का? कारण त्यांना माहिती मी माझ्या घरी आणि घरातली व्यवस्था वेगळी असते. आणि म्हणून त्या ठिकाणी लेकरांना जर शिक्षण द्यायचं असेल तर तुम्हाला शाळेतच पाठवणं गरजेचं आहे, की जेणेकरून शाळेच्या वातावरणामध्ये, त्या शिस्तीमध्ये, त्या व्यवस्थेमध्ये ती लेकरं चांगल्या रीतीने शिक्षण घेतील. हालेलुया. पण जरुरी नाही की प्रत्येक शाळेत जाणारा विद्यार्थी हा डॉक्टर बनेलच असतो. जरुरी नाही प्रत्येक शाळेत जाणारा विद्यार्थी इंजिनियर बनेलच असतो. एकाच वर्गात शिक्षण घेणारे 60 मुलं असतील तर एक मजुरी करतो, तर एक मोठा झाल्यानंतर शेतकरी होतो, एखादा असतो तो त्या ठिकाणी हमाली पण करतो, एखादा असतो तो कलेक्टर बनतो, एखादा असतो तो डॉक्टर, एक इंजिनियर बनतो. शिकवणारे तेच शिक्षक होते, पुस्तकं तेच होते, सगळं शिक्षण तेच भेटलं. पण तरी सुद्धा एकाच वर्गात शिक्षण घेणारे सगळे विद्यार्थी एकच त्या ठिकाणी बनू शकत नाही. मग याच्यावर नेमकं काय कळतं आपल्याला, की शिक्षणामध्ये दोष होता का शिकणाऱ्यांमध्ये दोष होता? बोला बोला. कारण त्या शिक्षकाने शिकवल्यानंतर एक डॉक्टर बनला आणि त्या शिक्षकाने शिकवल्यानंतर एक जो होता तो शेतकरी बनला किंवा मजूर बनला, तो नोकरी करू शकला नाही. मग प्रॉब्लेम जो होता, अडचण जी होती ती शिकणाऱ्यामध्ये होती का शिकवणाऱ्यामध्ये होती? शिकणाऱ्यामध्ये. बरोबर आहे. हालेलुया. तसंच आहे पवित्र शास्त्र अध्ययन केंद्र या ठिकाणी आहे एलिट, की जे बायबल स्टडी किंवा बायबल स्कूल या ठिकाणी ज्याला आपण म्हणू. या ठिकाणी येणारा प्रत्येक व्यक्ती देवाची इच्छा आहे की त्यांनी सेवक बनावं, देवाची इच्छा आहे त्याने आत्मिक रीतीने मजबूत व्हावं, देवाची इच्छा आहे त्याने आत्म्याने चालावं. परमेश्वराची इच्छा आहे की त्या प्रत्येक व्यक्तीने देवाच्या इच्छेप्रमाणे जीवन जगावं आणि देवाची योजना त्याच्या जीवनामध्ये पूर्ण व्हावी. पण हे पूर्णपणे इथं येऊन शिक्षण घेणाऱ्या व्यक्तीवर डिपेंड आहे. हालेलुया. आपल्या भारताचे माजी राष्ट्रपती जे होते ते स्वर्गवासी झाले, एपीजे अब्दुल कलाम, ज्यांना आपण ओळखतो. एपीजे अब्दुल कलामांचं एक वाक्य आहे की एक चांगला विद्यार्थी जर असेल तर तो शिक्षक कसाही असला तरी त्याच्याकडून चांगलं शिक्षण घेऊ शकतो. पण जर विद्यार्थी चांगला नसेल तर शिक्षक कितीही चांगले असले तरी सुद्धा तो त्याच्याकडून चांगलं शिक्षण घेऊ शकत नाही. हे एपीजे अब्दुल कलामांना त्यांच्या शिक्षकाने सांगितलं होतं. त्या शिक्षकाचं नाव होतं इयाद इब्राहिम सलमोनी, ख्रिश्चन शिक्षक होते. त्यांनी त्यांना हे सांगितलं होतं की विद्यार्थी चांगला असणं गरजेचं आहे. देवाचं वचन तुम्हाला शिकवण्यासाठी किंवा कोणालाही शिकवण्यासाठी, मला सांगा बरं, बायबल अधिक चांगलं तुम्हाला कोण समजवू शकतं? बरं, ठीक आहे. दुसरा एक प्रश्न, बायबल अधिक मला समजावं यासाठी मी काय केलं पाहिजे? मोठ्याने बोला, उत्तर द्या. मला वचन अधिक कळावं म्हणून मी काय केलं पाहिजे? काय? प्रार्थना. अजून बऱ्याचदा आपल्याला वाटतं पवित्र आत्मा सहाय्य करेल, बऱ्याचदा आपल्याला वाटतं आपण प्रार्थना करावी, बऱ्याचदा आपल्याला वाटतं आपण उपासात राहावं. पण मी तुम्हाला सांगतो, बायबल तुम्हाला अधिक समजण्यासाठी पहिले बायबल वाचा. हालेलुया. जर आपण बायबलच वाचणार नाही तर बायबल समजणारच नाही. पवित्र आत्मा तेव्हाच तुम्हाला शिकवू शकतो जेव्हा वचन तुमच्याकडे असेल. हालेलुया. बायबल ट्रेनिंग कॉलेजचा एक उद्देश तोच आहे की तुमच्यामध्ये वचन यावं. आमेन. बाकी सेवा कशी करायची हे प्रभू तुम्हाला शिकवेल, देवाचा आत्मा शिकवेल. आमेन. संदेश कसा द्यायचा आहे देवाचा आत्मा शिकवेल. पण वचन आपल्यामध्ये येण्यासाठी ही जागा आहे. आमेन.
दिलेला हा प्लॅटफॉर्म आहे. आमेन. की देवाचं वचन हे तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये या. हालेलुया. सुंदर वचन आहे. पवित्र शास्त्रामध्ये आपण वाचून घेऊ. पहिले तिमोथी याचा 4था अध्याय. पहिले तिमोथी याचा 4था अध्याय आणि वचन 13 वाचू आपण. पहिले तिमोथी याचा 4था अध्याय वचन 13. वाचू. कोणाकडे बायबल असेल तर मराठी. मी येईपर्यंत वाचन, बोध व शिक्षण. पौल तिमोथेला म्हणतो मी येईपर्यंत पहिली गोष्ट काय म्हणतो तो? वाचन. बोला काय म्हणतो? वाचन. वाचनाकडे लक्ष दे. दुसरी गोष्ट तो म्हणतो बोध आणि शिक्षण. बघा, बोध आणि शिक्षण तो घ्यायला नाही द्यायला लावतोय. हालेलुया. पण वाचन तो स्वतःसाठी सांगतोय. वाचन करणे ही तुझी गरज आहे. हालेलुया. देवाचं वचन वाचणं ही तुझी गरज आहे. देवाचं वचन प्राप्त करणं ही तुझी गरज आहे. तुम्हाला माहिती पौलाने या ठिकाणी तिमोथी जो होता तो तिमोथी पौलाचा एक शिष्यासारखा होता, मुलासारखा होता, आध्यात्मिक लेकरू होतं. आणि त्या ठिकाणी पौल बऱ्याचशा गोष्टी तिमोथीला शिकवत असताना तो या ठिकाणी या वचनामध्ये असं म्हणतो की तू वाचन, बोध आणि शिक्षण याकडे लक्ष दे. तर सर्वात पहिली गोष्ट तो म्हणतो वाचन. मग वाचन कशातलं असलं पाहिजे? मला वचन अधिक कळावं म्हणून मी काय वाचावं? बायबल. तुम्हाला माहिती आपण बऱ्याचदा काय विचार करतो, मी संदर्भ ग्रंथ वाचले, मी त्याला लागून दुसरे खूप पुस्तकं वाचले म्हणून मला वचन कळेल. पण माझं वैयक्तिक असं म्हणणं आहे, बायबलच तुम्हाला अधिक शिकवू शकतं. हालेलुया. जो वचनात राहतो ना त्याला वचनच शिकवतं. आमेन. कळो न कळो पण देवाचं वचन ग्रहण करत असणं गरजेचं आहे. हालेलुया. परमेश्वराचं वचन स्वीकारत राहणं गरजेचं आहे. मी तुम्हाला सांगतो बायबलच आहे की जे तुम्हाला शिकवेल. आमेन. हालेलुया. बायबल ट्रेनिंग कॉलेज हा एक प्लॅटफॉर्म आहे जो तुम्हाला आणि मला मिळालेला आहे. मी नेहमी म्हणतो प्रार्थना आराधना घरी पण होऊ शकते, मग चर्च का बांधलं जातं? प्रार्थना आणि आराधना ही आपण घरी पण करू शकतो, पण चर्च का बांधलं जातं? कारण त्या ठिकाणी एक व्यवस्था आपल्याला मिळते की तिथं दुसरी कोणतीच गोष्ट राहणार नाही. चर्च मध्ये तुम्हाला टीव्हीचा आवाज ऐकायला येणार नाही, तिथं कोणी स्वयंपाक करताना तुम्हाला दिसणार नाही. चर्च मध्ये तुम्हाला कोणतीच दुसरी गोष्ट तुम्हाला आढळणार नाही. तिथं फक्त आणि फक्त ती जागा जी आहे ना ती नेमलेलीच त्याच्यासाठी की त्या ठिकाणी फक्त आणि फक्त परमेश्वराची आराधना आणि उपासना व्हावी. म्हणून जी प्रार्थनाची, आराधनाची, उपासना देवाच्या मंदिरामध्ये होते ना कदाचित बऱ्याचदा ती घरी नाही होऊ शकत. का? कारण ती जागा त्याच्यासाठी नियुक्त केलेली आहे. आमेन. मग आपण जर म्हणू ना मी बायबल स्वतः वाचतोय, मला बायबल कळते, मी बायबल वचन शिकतोय, पण तुम्हाला माहिती मग बायबल ट्रेनिंग कॉलेजची गरज काय? का? कारण ह्या ठिकाणी एक व्यवस्था आहे की जी तुमच्यासाठी तयार करून दिलेली आहे की ज्या ठिकाणी अधिक वेळ तुम्ही देवाच्या वचनाला देऊ शकता. आमेन. हालेलुया. हा एक प्लॅटफॉर्म आहे जो तुमच्या आणि माझ्यासाठी परमेश्वराने दिलेला आहे की ज्या ठिकाणी पूर्ण वेळ आपल्याला माहिती मी बायबल ट्रेनिंग कॉलेजला चाललोय तर कशासाठी चाललोय? कशासाठी चाललोय? वचन शिकण्यासाठी. आमेन. देवाच्या उपस्थितीत वेळ घालवण्यासाठी. मन तिथूनच तयार करून आपण येत असतो. आणि म्हणून तुम्हाला माहिती ही जागा जी आहे ना ज्यावेळेस बायबल ट्रेनिंग कॉलेज त्या ठिकाणी सुरू होत असतं त्यावेळेस त्याच्या मागचा उद्देश देवाचा हाच आहे की आपण आपल्या पूर्ण मनाची आणि शरीराची आत्म्याची तयारी करून त्या ठिकाणी यावं. हालेलुया. बाकी गोष्टी परमेश्वर तुम्हाला शिकवेल. मी तुम्हाला सांगतो शमूएल लहान बाळ असताना ज्या मंदिरामध्ये होता त्या मंदिरात एली याजक पण राहत होता. त्या मंदिरामध्ये एलीचे मुलं पण राहत होते. हे सगळे लोक जे होते ना त्या मंदिरामध्ये होते. पण बायबल असं म्हणतं त्या मंदिरामध्ये कोण आशीर्वादित झालं? फक्त शमूएल. परमेश्वर कोणाशी बोलला? संदेष्टा म्हणून कोण उभा राहिला? शमूएल. बघा नीट लक्ष द्या. एकाच मंदिरात राहणारे, एकच सेवा करणारे, एकाच देवावर विश्वास ठेवणारे, एकच वचन माहिती असणारे, या सगळ्या गोष्टी त्यांच्या जीवनामध्ये असताना सुद्धा ना एली याजक स्वतःला आशीर्वादित करू शकला, ना एलीचे मुलं स्वतःला आशीर्वादित करू शकले. पण हा जो मुलगा आहे शमूएल तो त्या ठिकाणी परमेश्वराची वाणी ऐकू शकतो. तो त्या ठिकाणी देवाकडून आशीर्वादित झाला. त्याला परमेश्वराने संदेशला म्हणून त्या ठिकाणी इस्रायल देशामध्ये उभं केलं. हे का? कारण मी तुम्हाला सांगतो भले परमेश्वर आपल्याला प्लॅटफॉर्म देत आहे, परमेश्वर आपल्याला एक व्यवस्था देत आहे, पण त्या व्यवस्थेचा उपयोग आपण कशा रीतीने करणार हे आपल्यावर अवलंबून आहे. आमेन. म्हणून कोणताच व्यक्ती तुम्हाला बळजबरी आशीर्वादित नाही करू शकत. आशीर्वादित होणे माझं काम आहे. हालेलुया. म्हणून पौल तिमोथीला म्हणतो की तिमोथी तू वाचन याच्याकडे लक्ष दे. तू स्वतः वाच. पौलासारखा गुरु त्याचा असताना
पौलासारखा शिक्षक त्याच्या सोबत असताना, पौलासारख्या व्यक्तीकडून वचन ऐकलेले असताना सुद्धा पौल त्याला हे त्या ठिकाणी सल्ला देतोय की नुसतं माझ्या शिक्षणावर नाही, पण तू देवाच्या वचनाचा अध्ययन स्वतः कर. आमेन. तू स्वतः वाचनामध्ये राहा. हालेलुया. पटकन परत एकदा ते वचन वाचून घेऊ आपण. तेच वचन पहिले तिमोथी 4:13. मी येईपर्यंत वाचन, बोध व शिक्षण ह्याकडे लक्ष ठेव. पुढे कंटिन्यू करा. तुझ्यावर वडील वर्ग हात ठेवण्याच्या वेळी संदेशाच्या द्वारे दिलेले असे जे कृपादान तुझ्यामध्ये आहे त्याच्याकडे दुर्लक्ष करू नको. पुढे तुझी प्रगती सर्वांना दिसून यावी म्हणून तू या गोष्टीचा अभ्यास ठेव. तुझी प्रगती दिसून यावी. आमेन. म्हणजे आत्मिक जीवनामध्ये आपली काय दिसणं गरजेचं आहे? प्रगती. नीट लक्ष द्या. शारीरिक अवस्थेमध्ये आपली प्रगती दिसते. पहिले माझं वजन 40 किलो होतं, आता 60 किलो झालं. काय झाली माझी शारीरिक रीतीने प्रगती. पहिले माझं वय 30 होतं, आता 40 झालं. काय झाली माझी शारीरिक रीतीने प्रगती. पहिले माझ्याकडे 2 एकर जमीन होती, आता 10 एकर झाली. काय झाली माझी प्रगती. भौतिक रीतीने, शारीरिक रीतीने, जैविक रीतीने आपली प्रगती दिसती. पण या ठिकाणी पौल तिमोथेला कोणत्या प्रगतीविषयी सांगत आहे? आत्मिक. बोला कोणत्या? तुम्हाला माहिती मला किती वर्ष प्रभूमध्ये येऊन झाली याच्याने फरक नाही पडत. माझी प्रगती किती झाली. आमेन. एवढ्या वर्षात माझ्यात काय बदल झाला, एवढ्या वर्षात मी प्रभूसाठी काय तयार झालो, मी कोणत्या गोष्टी शिकलो, माझ्यात कोणते बदल झाले, मी आलो तेव्हा काय होतो, आज मी काय आहे याच्यामध्ये माझी काय दिसली पाहिजे? प्रगती. हालेलुया. प्रगती दिसण्यामागं तुमचे श्रम गरजेचे आहे. आमेन. देवाने तुम्हाला दिलेली ही व्यवस्था आहे, आपल्याला दिलेली ही व्यवस्था आहे. पण या व्यवस्थेचा उपयोग मी माझ्या प्रगतीसाठी आणि उन्नतीसाठी कसा करायचा हे पूर्णपणे माझ्या हातात आहे. हालेलुया. ब्रदर प्लीज परत एकदा तेच वचन वाचा. तुझी प्रगती सर्वांना दिसून यावी म्हणून मी किती चांगला, किती ज्ञानी, किती आत्मिक आहे हे मला सांगण्याची गरजच नाही, तर माझी प्रगती लोकांना दिसेल. आमेन. मी बोलणार नाही, पण लोक ओळखतील की हा आत्मिक रीतीने उन्नत झालेला व्यक्ती आहे. कारण पौल म्हणतो तुझी प्रगती सर्वांना दिसावी. आमेन. पुढे पुढे वाचा ब्रदर. म्हणून या गोष्टीचा अभ्यास ठेव. म्हणून या गोष्टीचा अभ्यास ठेव. पुढे या घडून जा. अजून आपणाकडे व आपल्या शिक्षणाकडे नीट लक्ष ठेव. तो काय म्हणतो? आपणाकडे आणि आपल्या शिक्षणाकडे. बऱ्याचदा आपण वचन वाचत असताना किंवा वचनाचं ज्ञान घेत असताना फक्त शिक्षणाकडे लक्ष देतो. पण पौल त्याला तिमोथेला म्हणतो आपणाकडे. पहिले कोणाकडे लक्ष दे? आणि मग आपल्या शिक्षणाकडे. हालेलुया. मी खूप ज्ञानी असेल, मला वचनाचं खूप ज्ञान असेल. प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो की शेवटच्या दिवसात असे लोक येऊन म्हणतील प्रभू मी तुझ्या नावाने भूत काढले, तुझ्या नावाने चिन्ह चमत्कार केले, तुझ्या नावाने रोग बरे केले, तुझ्या नावाने मी संदेश दिला. येशू म्हणतो मी तुला ओळखत नाही. किती लोक आहेत की ज्या लोकांनी आपल्या शिक्षणाकडे लक्ष दिलं, आपल्या दानावरदानाकडे लक्ष दिलं, आपल्या सेवेकडे लक्ष दिलं, पण या लोकांनी स्वतःच्या आत्मिक जीवनाकडे लक्ष दिलं नाही. कारण येशू म्हणतो मी तुम्हाला ओळखत नाही. नीट लक्ष द्या. जगामध्ये असं कुठंच ट्रेनिंग नाहीये की जे तुम्हाला यशस्वी सेवक किंवा स्वर्गीय गोष्टीचं वतनदार करू शकेल. कुठंच नाही. ते तुम्हाला श्रम घ्यायला. हालेलुया. ही व्यवस्था आहे जी परमेश्वराने तुम्हाला करून दिलेली आहे. याबद्दल प्रभूला धन्यवाद द्या. आमेन. कारण जे तुम्ही घरी नाही करू शकत ते इथं करू शकाल. आमेन. जे आपल्याला घरी करता नाही येणार ते तुम्ही इथे येऊन करू शकता. हा प्लॅटफॉर्म आहे सुंदर दिलेला परमेश्वराने. पण याच्यामध्ये उन्नती साधणं, प्रगती साधणं, देवासोबत चालणं, देवाच्या इच्छेप्रमाणे जीवन जगणं, यासाठी श्रम कोणाला घ्यायला लागेल? आपल्याला. म्हणून पौलाला तिमोथेला पौल म्हणतो आपणाकडे व आपल्या शिक्षणाकडे लक्ष दे. हालेलुया. पहिले स्वतःकडे लक्ष दे. स्वतःच्या आत्मिक माझ्या जीवनाद्वारे लोक आशीर्वादित होत असतील. लक्षात घ्या प्रियांनो, बऱ्याचदा आपल्याला असं वाटतं बायबल ट्रेनिंग ह्यासाठी की मी सेवा करावी. बिलकुल नाही. बायबल ट्रेनिंग ह्यासाठी की तुम्ही तयार व्हावं. हालेलुया. सर मी तयार झालो तर मी प्रभूच्या कामाचा आहे. आमेन. सर मीच तयार झालो नाही तर मी कोणाच्याच कामाचा नाहीये. लक्षात घ्या. बायबल ट्रेनिंग हे तुम्हाला घडवतं आणि ज्यावेळेस तुम्ही घडतात ना परमेश्वर तुम्हाला चालवतो. आमेन. म्हणून त्या ठिकाणी पौल तिमोथेला शिक्षण देताना म्हणतो स्वतःकडे, आपणाकडे व आपल्या शिक्षणाकडे लक्ष दे. पुढे वाचा. त्यात टिकून राहा. पुढे कारण असे केल्याने तू स्वतःचे व नीट लक्ष द्या. देवाची कधीच अपेक्षा ही नाहीये की तुमच्याद्वारे फक्त सेवा व्हावी. प्रभू पहिले तुम्हाला वाचू इच्छितो.
आमेन. कोणाचं तारण पहिले साधन? स्वतःचं. बोला कोणाचं? असे केल्याने तू स्वतःचे व तुझ्या ऐकणाऱ्यांचे सुद्धा तारण साधशील. हालेलुया. मी किती सेवा केली, कशी सेवा केली, किती चमत्कार केले, किती अद्भुत काम केले, काही फरक पडत नाही. काय मी माझा उद्धार साधला, काय मी तारलो का? मी एकदा एक संदेश ऐकत होतो पॉल वॉशर यांचा. ते अमेरिकेमध्ये एका बायबल कॉलेजमध्ये त्या ठिकाणी वचन सांगत होते. आणि त्या बायबल कॉलेजमध्ये, मोठं बायबल कॉलेज होतं, त्या ठिकाणी खूप तरुण मुलं मुली बसलेले होते. आणि त्या ठिकाणी ते प्रीचिंग करत असताना पॉल वॉशर त्या ठिकाणी त्या मुलांना संबोधित करत होते वचनातून. त्यावेळेस त्यांनी सांगितलं की मी तुम्हाला सांगू इच्छितो की जेवढे मुलं मुली या बायबल कॉलेजमध्ये बसलेले आहेत, किती लोकांना विश्वास की माझा उद्धार झालेला आहे. भले तुम्ही बायबल ट्रेनिंग करायला आलेले असाल, पण तरी सुद्धा मी खात्रीने सांगतो तुमच्यापैकी अनेक लोकांचं तारणच झालेलं नाही. हे कोणाला सांगत होते ते? कोणत्या मुलांना? जे काय करायला आलेले होते, ज्यांना 1-2 वर्ष झालेले होते त्या ठिकाणी बायबल ट्रेनिंग कॉलेजला. तरी ते म्हणत होते तुमच्यापैकी अनेकांना अजून उद्धाराचा अनुभव आलेला नाही. का माहिती का? कारण आपण फक्त शिक्षण घेत आलो, स्वतः शिकलोच नाही. नीट लक्षात ठेवा, शिक्षण दुसऱ्यांना शिकवण्यासाठी नाही, शिक्षण स्वतः शिकण्यासाठी आहे. हालेलुया. जर मी घेतलेल्या शिक्षणाचा फायदा मलाच झाला नसेल तर माझ्यासारखं दुर्दैवी कोणीच नाही. नीट लक्षात ठेवा, एलिम बायबल कॉलेज हे दुसऱ्यांच्या फायद्यासाठी नाही, आपल्या वैयक्तिक फायद्यासाठी. हालेलुया. परमेश्वर त्याच्या सेवकाला पहिले तो त्याची काळजी घेतो, नंतर परमेश्वर त्याच्याद्वारे दुसऱ्याची काळजी घेतो. हालेलुया. म्हणून त्या ठिकाणी पौल तिमोथेला सांगताना म्हणतो, तिमोथी स्वतःकडे आणि स्वतःच्या शिक्षणाकडे लक्ष दे. आणि असे केल्याने तू स्वतःचा आणि तुझ्या ऐकणाऱ्यांचा सुद्धा उद्धार साधशील. आमेन. नुसतं तुझ्याद्वारे काम करून घ्यावं ही देवाचा टार्गेट नाही. प्रभूचा टार्गेट आहे तुझा पहिले उद्धार व्हावा, तुझ्याद्वारे दुसऱ्यांचा व्हावा. आमेन. माझा टाइम इथं संपत आलेला. एक शेवटची गोष्ट सांगतो आणि संपवतो. सांगू का? 3 मित्र होते. किती मित्र होते? 3 धार्मिक होते, खूप प्रार्थना करायचे. त्या 3 मित्रांनी ठरवलं की आपण जंगलामध्ये जाऊ. कुठं जाऊ? सगळ्यांना मराठी कळते का? 3 मित्र गेले जंगलामध्ये 40 दिवसाच्या उपवास प्रार्थनेसाठी. किती दिवसाच्या? आणि त्यांनी विचार केला की आपण 40 दिवस देवाकडे मागू, दान मागू. आणि ते 40 दिवस बिना अन्न पाण्याचे त्या ठिकाणी जंगलामध्ये दूर मध्ये होते. आणि 3 जणांनी गुडघे टेकले. 40 दिवसापर्यंत परमेश्वराकडे ते प्रार्थना करत होते की देवा आम्हाला तुझ्या सामर्थ्याने भर, तुझ्या दानाने भर, तुझ्या हाताने भर. आणि 40 दिवसानंतर खरंच परमेश्वराने त्याच्या सामर्थ्याने त्यांना भरलं. त्यांना कळलं की पवित्र आत्मा आमच्या अद्भुत रीतीने देवाने सामर्थ्याने, दान वरदानाने आम्हाला भरलेलं आहे. याचा अनुभव त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये घेतला 40 दिवसानंतर. आणि मग त्यांनी विचार केला, चला आता आपण आपल्या गावाकडे जाऊ आणि आपल्या सेवेला सुरुवात करू. मग त्या जंगलामधून ते जायला निघाले. आणि जात असताना रस्त्यामध्ये त्यांना हाडाचा एक सांगाडा दिसला. काय दिसला? हाडाचा सांगाडा. हे 3 मित्र जेव्हा रस्त्याने चाललेले होते, ते आत्मिक दानाने भरलेले होते, सामर्थ्याने भरलेले होते. जेव्हा रस्त्याने जाताना त्या जंगलामध्ये त्यांना हाडाचा सापळा दिसला, तर त्या 3घांनी ओळखलं की हा सिंहाचा आहे. कोणाचा आहे? सिंह. माहिती तुम्हाला? सिंहाचा आहे हे त्यांनी ओळखलं. मेलेला सिंह वगैरे सुकून गेलेला होता, त्याच्यावर मांस राहिलेलं नव्हतं. आता हे 3 जे आहेत हे आत्मिक दानाने भरलेले आहेत. आता यांनी विचार केला की आपल्या समोर एक चांगली संधी आहे की देवाने दिलेलं दान किंवा सामर्थ्य याचा उपयोग होतो का नाही ते आपण पाहू. हालेलुया. मग त्यांनी विचार केला, चर्चा केल्या. ते एकमेकांना म्हटले एक काम करू आपण देवाने आपल्याला जे सामर्थ्य दिले ना त्याच्याद्वारे आपण या सिंहामध्ये काहीतरी करू. तर पहिला मित्र म्हटला की मी प्रार्थना करेन आणि ह्या सिंहाला त्याचं शरीर परत देईल. काय बोलला? मी प्रार्थना करेन आणि ह्या सिंहाला जे हाडं राहिलेले आहेत ना त्या सिंहाला मी त्याचं शरीर परत देईल माझ्या सामर्थ्याने. दुसऱ्याने ऐकलं. दुसरा म्हटला ठीक आहे, जर तू त्याला शरीर देशील ना तर मी त्याच्यामध्ये प्राण परत आणेल. काय परत आणेल? प्राण परत आणेल. या दोघांच्या या गप्पा होत असताना तिसरा त्यांना म्हटला तुम्ही दोघं 2 मिनिटं थांबा, पहिले मला झाडावर चढू द्या. तिसरा काय बोलला? तुम्हाला जे करायचंय ते तुम्ही करा, पहिले मला काय करू द्या? झाडावर चढू द्या. तिसऱ्याने काहीच केलं नाही. तिसरा जाऊन पुढे बसला झाडावर. आणि आता त्यांना म्हटलं करा तुम्हाला काय करायचं. आता पहिल्याने प्रार्थना केली की त्याच्यामध्ये त्या ठिकाणी शरीर येऊ. आणि खरंच ते दान होतं तर काम झालं, शरीर येऊन गेलं. आता सिंहासारखा दिसायला लागला, पण अजून मेलेला आहे. सिंह काय आहे? मेलेला. खुश झाले. अरे बापरे, खरंच आमच्याद्वारे काम झालं. इतके खुश, आनंद, नाचत होते, उड्या मारत होते. खरंच त्याला शरीर येऊन गेलं. आता दुसरा म्हणतो माझी आता मी करेन. काय?
परत त्याच्यामध्ये प्राण घालेल, तो मेलेला आहे त्याला जिवंत करेल. दुसऱ्याने त्या ठिकाणी ट्राय केलं आणि त्या ठिकाणी ते सामर्थ्य उडेल आणि त्या ठिकाणी तो सिंह जो होता त्याच्यात खरंच तो प्राण आला आणि सिंह जिवंत झाला. सिंह जिवंत झाला, आपल्या पायावर उभा राहिला आणि सिंहाने या दोघांकडे पाहिलं. सिंहाने कोणाकडे पाहिलं? दोघांकडे पाहिलं. आता साहजिक तो सिंह आहे, तो काय कुत्रा नाही, तो सिंह. सिंहाने जसं या दोघांना पाहिलं, दोघांना फाडून टाकलं. दोघांना काय केलं? फाडून टाकलं. वाचला कोण? वाचला कोण? त्याने काय केलं का? एखादा चमत्कार केला का? नाही. त्याने काय केलं माहिती? स्वतःचा उद्धार झाला. काय केलं? बोला बोला, काय केलं? तुम्ही किती ज्ञानी आहात, तुमच्याद्वारे किती काम होतं हे महत्वाचं नाही. सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, प्रभूला सुद्धा तेच अपेक्षित आहे की आपण आपला उद्धार साधून घ्या. आमेन. तू सगळं जग मिळवलं पण स्वतःच्या जीवाचा नाश केला तर तुला काय झालं? आमेन. बायबल कॉलेजमध्ये ज्ञान मिळवण्यासाठी येऊ नका, बायबल कॉलेजमध्ये स्वतःला घडवण्यासाठी. हालेलुया. सगळ्यात जास्त गरज आपल्याला आहे प्रभूमध्ये वाढण्याची. आपल्याला वाटतं माझ्या मंडळीला गरज आहे म्हणून मला बायबल ट्रेनिंग करायची गरज आहे. बिलकुल नाही. नेहमी हा विश्वास ठेवा, गरज मला आहे. मला गरज कोणाला आहे? बायबल स्वतःसाठी वाचा, बायबल अध्ययन स्वतःसाठी करा, बायबल कॉलेज स्वतःसाठी करा. कारण मी तुम्हाला सांगतो, जगातल्या लोकांपेक्षा आपल्याला वैयक्तिक सगळ्या गोष्टीची गरज आहे. आमेन. प्रार्थना दुसऱ्यासाठी करण्या अगोदर पहिले स्वतःसाठी करा. उपवास दुसऱ्यासाठी करण्या अगोदर पहिले मी म्हणत नाही दुसऱ्यासाठी करू नका, पहिले स्वतःसाठी करा. बायबल असं म्हणतं, जशी स्वतः तशी आपल्या शेजाऱ्यावर काय कर. पहिले कशी प्रीती कर? कशी? जशी स्वतःवर. बोला, जशी. प्रभू येशू ख्रिस्ताने तेच सांगितलं, जशी स्वतःवर. पहिले स्वतःवर प्रीती करायला शिका. आमेन. पहिले स्वतःचं तारण साधा आणि त्याच्यानंतर इतरांचं साधा. जर तुम्ही स्वतःवरच प्रेम करू शकत नाही तर तुम्ही दुसऱ्यांना वाचू शकत. हालेलुया. विश्वास ठेवतो की या एलिम बायबल कॉलेजद्वारे परमेश्वर अनेकांचं तारण केलं. आमेन. आणि तारण पावलेले दुसऱ्याचं तारण चालू शकते. हालेलुया. समजतंय का तुम्हाला? जे उद्धार पावलेले लोक आहेत ना, तेच दुसऱ्यांचा उद्धार साधू शकतात. आणि मी प्रभूकडे विश्वासाने मागतो की या एलिम बायबल कॉलेजद्वारे परमेश्वराने अनेकांचा उद्धार साधावा आणि त्यांच्याद्वारे अनेक लोक धारले जावे. आमेन. आपण सर्वजण आपले डोळे बंद करू. प्रार्थना. सर्वशक्तिमान आमच्या जिवंत देवा, आकाश आणि पृथ्वीच्या उत्पन्न करत्या प्रभू, तुला धन्यवाद देतो या सुंदर समयाबद्दल. मी विश्वास ठेवतो की तुझी उपस्थिती आमच्यामध्ये आहे. बोलणारा मी नाही, बोलणारा तू आहे परमेश्वर. आणि म्हणून तुझी इच्छा आहे, जसं पौल तिमोथेला म्हणतो त्याप्रमाणे आम्ही स्वतःकडे लक्ष द्या. हे बायबल कॉलेज, एलिम बायबल कॉलेज हे आमच्या प्रत्येकाच्या आत्मिक उन्नतीसाठी आहे. आणि म्हणून परमेश्वर, इथं तुझे दास स्वतः घडवले जाते. प्रत्येकाचा आत्मिक जीवनाला एक नवीन आकार मिळावा की जेणेकरून परमेश्वरा जे पात्र तुझ्या हातामध्ये तयार होईल ते तुझ्या महिमेसाठी उपयोगी होईल. म्हणून देवबाबा, या एलिम बायबल कॉलेजमध्ये येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला तुझ्या आत्म्याने घडव, तुझ्या वचनाने घडव आणि परमेश्वरा त्याद्वारे त्या अनेकांचा उद्धार साधतील असं होईल. धन्यवाद तुझ्या वचनाबद्दल. हो प्रभू, केवळ ऐकणारे नाही पण वचनावर विश्वास ठेवून चालणारे मला. माझी योग्यता नसताना मला उभं केलं त्याबद्दल धन्यवाद. सर्व आदर, मान, महिमा, गौरव, सन्मान तुझा आणि तुलाच देतो. प्रार्थना येशू प्रभू तुझ्या पवित्र आणि गोड नावाने